reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 59. मुलांनो, या पाठात आपण स्वाध्याय करणार आहोत. बघूया काय करायचंय ते. Activity 1. मुलांनो, तुम्हाला आता कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ओळखता येतात, हो ना? मग आता आजचा स्वाध्याय याबद्दलच आहे. असा स्वाध्याय याआधीही केलाय तुम्ही. बघूया. चला तर मग पहिलं उदाहरण एकत्र करूया. सांगा बरं, कोणतं कॅपिटल लेटर दिसतंय? सगळेजण एच असंच म्हणालात ना? बरोबर. आता कॅपिटल लेटरची योग्य त्या स्मॉल लेटरशी जोडी लावा. ते सांगा तुमच्या टीचरला. करेक्ट आन्सर. कळलं का सगळ्यांना स्वाध्याय कसा करायचा आहे ते? चला तर मग आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा. मुलांनो, आता एकेकाला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. आता सांगा बरं, कोणतं कॅपिटल लेटर दिसतंय? सगळे मिळून सांगा. सगळेजण आर असंच म्हणालात ना? बरोबर. आता कॅपिटल लेटरची योग्य त्या स्मॉल लेटरशी जोडी लावा. मी थांबते. करेक्ट आन्सर. आता पुढचं अक्षर. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. सांगा बरं, कोणतं कॅपिटल लेटर आहे इथे? सगळ्यांनी जी असंच सांगितलं ना? आता उभं असणाऱ्या मुलांनी टीचरला उत्तर सांगायचं. मी थांबते. करेक्ट आन्सर. आता पुढचं अक्षर. उत्तर देण्यासाठी एक जण तयार आहे ना? लुक ॲट द स्क्रीन. कोणतं कॅपिटल लेटर आहे बरं? सगळे मिळून सांगा. एल असंच म्हणालात ना? बरोबर. आता उभं राहिलेल्या मुलानं कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरची जोडी लावायची. करेक्ट आन्सर. आता पुढचं अक्षर. चला, तयार का सगळेजण? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. कोणतं कॅपिटल लेटर लिहिलंय? सगळे मिळून सांगा. सगळेजण एस
असंच म्हणालात ना? बरोबर. आता उभं राहिलेल्या मुलानं कॅपिटल लेटरची योग्य त्या स्मॉल लेटरशी जोडी लावायची. टीचरला तुझं उत्तर सांग. Correct answer. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. सांगा बरं, हे कॅपिटल लेटर कोणतं आहे? सगळेजण जे असंच म्हणालात ना? बघा, योग्य उच्चार आहे जा. आता उभं राहिलेल्या मुलांनी कॅपिटल लेटरसाठी योग्य ते स्मॉल लेटर शोधायचंय. Correct answer. अरे वा, कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही अक्षरं नीट ओळखता येत आहेत हा तुम्हाला. बरं, चला आता हा स्वाध्याय इथेच संपला. Activity 2. आला रे आला रे आला, आला रे आला रे आला, बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. मित्रांनो, हा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी आधी काही शब्दांची उजळणी करूया. चिंटू दाखवेल ते शब्द सगळे मिळून मोठ्यांनी वाचा. आधीच्या पाठांमध्ये शिकलात तुम्ही हे शब्द. बघूया कोणाकोणाला वाचता येत आहेत. आता हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. कोणाकोणाला सगळे शब्द वाचता आले? हात वर करा. व्हेरी गुड. आता हेच शब्द माझ्या मागे वाचा. दॅट, येस, नो, इज, द, my, are, there. सगळ्यांनी शब्दांचे नीट उच्चार केले ना? व्हेरी गुड. चला पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया, म्हणजे स्वाध्याय कसा करायचा ते तुम्हाला कळेल. चित्राच्या खाली लिहिलेला प्रश्न मोठ्याने वाचा बरं. सगळ्यांनी एकत्र वाचा. इज द डॉग इन द बॉक्स? असंच वाचलात ना? आणि काय वाचलंय त्याचा अर्थ कळला का? मग आता चित्र बघा आणि प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येस किंवा नो ते टीचरला सांगा. मी थांबते. Correct answer. माझ्या मागे सगळ्यांनी मिळून प्रश्न आणि उत्तर वाचा. इज द डॉग इन द बॉक्स? नो. स्वाध्याय कसा करायचा आहे ते कळलं ना? मग आता एकेका मुलाला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. तयार ना सगळे? टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार का? स्क्रीनकडे लक्ष दे बरं.
लक्षात आलं ना? चित्र तेच आहे, पण प्रश्न बदललाय. काय आहे प्रश्न? मोठ्यानं वाचून दाखव बरं. इज द डॉग ब्लॅक? असंच वाचलं ना? मग आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येस किंवा नो टीचरला सांग. मी थांबते. Correct answer. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज द डॉग ब्लॅक? नो. शाबास. चला, आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही स्वतः करायचा आहे. गरज वाटल्यास टीचर मदत करतीलच. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला निवडतील, त्यानं उत्तर द्यायचंय. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. उभं राहिलेल्या मुलानं चित्राखाली दिलेला प्रश्न मोठ्यानं वाचायचा. इज दिस अ बॉय? असंच वाचलं ना? मग आता उत्तर देण्यासाठी येस आणि नो हे 2 शब्द दिसतात, हो ना? आता त्यामधून योग्य उत्तर निवड. मी थांबते. Correct answer. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस अ बॉय? येस. बरं, आता याच चित्रासाठी आणखीन एक प्रश्न बघूया. कोण वाचून दाखवेल हा प्रश्न? कोण उभं राहतंय? चित्राखाली दिलेला प्रश्न मोठ्यानं वाच. इज द बॉय ऑन ॲन एलिफंट? असंच वाचलं ना? मग आता उत्तर सांग. Correct answer. माझ्या मागे प्रश्न आणि त्याचं उत्तर वाचा. इज द बॉय ऑन ॲन एलिफंट? नो. चला, आता पुढचं चित्र बघूया. एक जण तयार का? लुक ॲट द स्क्रीन. चित्रामध्ये मांजरी दिसतायत ना? मग आता चित्राखालचा प्रश्न नीट वाच. मी थांबते. आर देअर 5 cats here? असंच वाचलं ना? मग आता उत्तर सांग. Correct answer. माझ्या मागे प्रश्न आणि त्याचं उत्तर वाच. आर देअर 5 cats here? नो. आता याच चित्रासाठी पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न वाचण्यासाठी कोण उभं राहतंय? चित्राखालचा प्रश्न मोठ्यानं वाच. आर दीज कॅट्स व्हाईट? असंच वाचलं ना? आणि प्रश्नाचा अर्थ कळला ना? मग आता उत्तर सांग. Correct answer. माझ्या मागे सगळे मिळून प्रश्न आणि उत्तर वाचा. आर दीज कॅट्स व्हाईट? नो. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. चला,
आता कोणतं चित्र येतंय ते बघूया. प्रश्न वाचण्यासाठी कोण उभं राहतंय? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. एक जण तयार ना? चित्राखालचा प्रश्न मोठ्यानं वाच. इज दिस अ बॅग? असंच वाचलं ना? मग आता उत्तर सांग. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस अ बॅग? येस. आता याच चित्रासाठी पुढचा कोणता प्रश्न येतोय ते बघूया. चित्राखालचा प्रश्न कोण वाचून दाखवेल आता? प्रश्न मोठ्यानं वाच. इज द कॅट इन द बॅग? असंच वाचलं ना? मग आता या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये दे. करेक्ट आन्सर. माझ्या मागे प्रश्न आणि उत्तर वाचा बरं सगळे. इज द कॅट इन द बॅग? नो. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला निवडतील, त्यानं उत्तर द्यायचंय. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. उभं राहिलेल्या मुलानं चित्राखाली दिलेला प्रश्न मोठ्यानं वाचायचाय. आर द बनानाज येलो? असंच वाचलं ना? मग आता उत्तर देण्यासाठी येस आणि नो ही दोन शब्द दिसतायत ना, त्यामधनं योग्य उत्तर निवड. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. आर द बनानाज येलो? येस. बरं, आता याच चित्रासाठी आणखीन एक प्रश्न बघूया. कोण वाचून दाखवेल हा प्रश्न? कोण उभं राहतंय? चित्राखाली दिलेला प्रश्न मोठ्यानं वाच. आर देअर 2 bananas here? असंच वाचलं ना? मग आता उत्तर सांग. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. आर देअर 2 bananas here? येस. कोणाकोणाला प्रश्न आणि उत्तरं वाचता आली? हात वर करा बरं. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा.